आणि 6 तारखेपासून ते आपल्या दौऱ्याला सुद्धा सुरुवात करणार आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी स्वतः जरांगे पाटील हे दौरे करणार आहेत आणि संपूर्ण हे जे विभाग आहेत त्या ठिकाणी ते चाचपणी करणार आहेत। मात्र त्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर ते विधानसभेच्या मैदानात सुद्धा उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। साम टीव्हीला मनोज जरांगे पाटील यांनी एक्सक्लुसिव्ह अशी माहिती दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही वेळापूर्वी आपण बातचीत सुद्धा केलेली होती आणि या दरम्यान सुद्धा हे जे दौरे आहेत ते मी मराठा आरक्षणासाठी करत असल्याचं जरांगेंनी सांगितलं। मात्र 6 जुलैपासून आता त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होते आणि संपूर्ण राज्यभरात ते चाचपणी करणार असल्याचं देखील कळतंय। बीड, परभणी, लातूर या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे हे दौरा करणार आहे आणि मोठ्या समाजात मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा एकवटायला हवा, एकत्र यायला हवा आणि यासाठी मी हे दौरे करत असल्याचं सुद्धा यावेळेस मनोज जरांगे यांनी सांगितलं। तर लहान मुलांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल हा मला उधळायचाच आहे अशी भूमिका यावेळेस जरांगे पाटील यांनी घेतली असल्याचंही आपण बघितलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्ही सोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केली, संवाद साधला आणि यावेळेसच त्यांनी आता आपली पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे, कसा दौरा असणार आहे आणि 6 तारखेपासून पुढे नेमकी त्यांची भूमिका काय असेल या संदर्भात सविस्तर माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे। तर मराठा समाज जास्त असलेल्या ठिकाणी सुद्धा आता मनोज जरांगे पाटील हे सर्वे करणार असल्याचं कळतंय। 6 तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जरांगे निघतायत। मागण्या मान्य न केल्यास 288 जागा लढवणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील 6 जुलैपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। जरांगेंकडून 288 मतदारसंघांमध्ये चाचपणी आता सुरू झालेली आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंनी चाचपणी सुरू केली आहे। जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। तर आपण बघतोय 127 जागांवरती आम्ही चाचपणी केली असल्याचं देखील जरांगेंनी आतापर्यंत सांगितलं। तर 288 ठिकाणी चाचपणी करणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं। 6 तारखेपासून मराठवाडा दौरा सुरू करणार असल्याचं जरांगेंनी यावेळेस सांगितलेलं आहे आणि केवळ आरक्षणासाठी हे दौरे असल्याचं जरांगे पाटील जरी म्हणत असले तरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कारण ज्या ठिकाणी मराठा समाज जास्त आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे दौरा करणार आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज त्यांना जोडला जावा यासाठी आता जरांगेंचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण बघतो ज्या ठिकाणी मराठा समाज जास्त आहे त्या ठिकाणी जरांगे दौरा करताय आणि यामागे त्यांची नेमकी भूमिका काय आहे, सविस्तर? मनोज जरांगे पाटील हे 13 जुलैपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार आहेत। पण तत्पूर्वी सरकारकडून जर मराठा आरक्षणासंदर्भात आणि सगळे सोयरे संदर्भात जर निर्णय झाला नाही तर त्याची तयारी आता सुरू केलेली आहे। त्यासाठी 6 जुलैपासून ते सुरुवातीला मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जाणार आहेत। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्याच्या आधारावर त्यांनी दाखवून दिलं होतं की मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा किती आहे आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीला 8 दिवस मराठवाड्याचे 8 जिल्हे दौरे करणार आहेत, त्याला मराठ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागामध्ये त्यांचा दौरा असणार आहे। सुरुवातीला 24 पहिला टप्पा त्यांनी केला आहे, 24 त्यानंतर 43 आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जो काही काही वेळासाठी